गर्दी भरपूर आहे बघा. आणि इथं गेल्या वेळेस मी आलतो त्या टायमाला डाका वाजवायला उगाच मला म्हणलं तुमची वारी पोच झाली पैसे द्या डाका वाजवा. मला कशाचे पैसे जिथं जायचे ते नुसते पैसे. आता बघा तुम्ही डाकावाला वाजवतोय तुमचं नाव नवस पूर्ण झाला म्हणते आणि पैसे द्या म्हणते. बघा तुम्ही जर चल दादा. चला दर्शन झालंय बघा. आता खरेदी करावं. हा काय करायचा. अरे किती फोटो घेणार तुम्ही. ती पुजारी तर कडू म्हणते तीच द्या द्या पण इथं जरा बाकीची पण जरा जबरदस्ती कराल ती तृतीय पण ती लोक पण काय जरा म्हणजे कंपल्सरी आधी असं कोण म्हणत नव्हतं काय द्या काय ते द्या म्हणत तुम्ही सोयीचे ना पण आता जरा बळजबरीच कराल ती पैसे द्यायला. तर अभिषेकाला अडवून पैसे गच्च्याला धरून पैसे घ्यायला लावते. उगा मी सोडा म्हणल्यामुळे सोडलं नसं सोडणार. मग तुझी ओळख आहे दादा कुठे ब्या. पैसे दिली मी ओळख नाही माझी पैसे दिली. वरी मेन मंदिरात दर्शन झाले. आता आपण जायला बळीच्या मंदिरामध्ये. इथलं पण बांधकाम चालूच आहे कलर काम वगैरे. आणि जेव्हा बघल तेव्हा म्हणजे राहतं इथं थोडंफार काय ना काय असं कधी आले ना असं खटून काम झाले ते असे नसते. गर्दी भरपूर आहे बघा. मधून असं कधी होणार नाही की श्रावणामध्ये महादेवाला गर्दी नाही असं कधीच होणार नाही. गर्दी फुल प्रमाणात आहे. नमः पार्वती पते हर हर महादेव. फायनली दर्शन झाले बघा आमचं. हर हर महादेव. दर्शन झालंय फोटो घेऊ दे आपण आमचं. आणि आता पोरं काय फोटो सदा फोटो पोरले हा पडलेलं राहते बरं का फोटोसाठी. नुसतं नाव आहे पूर्वाचं पूर्वा फोटो घेते आपण. पोरं बी भरपूर फोटो घेते ते. फोटो महत्वाचा आहे. कुठली पालखी आहे. कोणतं गाव म्हणले. लाहोरा. लाहोऱ्याची एक पालखी आली बघा. कुठलं लाहोरा माहित नाही. नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. नावरे 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 बघा गाव कुठं आहे मला पण माहित नाही पण तिथं बॅनरवर नाव दिसलं नावरे. नावरे ते शिखर शिंगणापूर पायीवारी म्हणून होतं त्यांचं म्हणजे बैलगाड्यामध्ये रथ टाईपमध्ये होतं. आणि भारी आहे बघा त्यांचं पण. जसं पंढरपूरहून इकडं पुण्याहून आळंदीहून पंढरपूरला येते तिथं त्या टाईपमध्ये त्यांची वारी आहे. आमचा मठ जिथं आमची कावड येते शिपलागिरी महाराजांचा मठ. दर्शन झालंय आमचं. आता ठरवलंय जिजूरला जायचं. जिजूरहून रायगड असं काय ठरलं नव्हतं पण उगं इथं आलं की आता पोरं म्हणली जाऊ तर जाऊ. कारण प्लॅन काय निश्चित नाही आणि ठरवून केलेल्या गोष्टी होत नाही त्या कधीच होत नाही त्या. उगं जिकडं तोंड फिरत तिकडं जाऊ म्हणून निघालेली पोरं आहेत सगळीचा. चला तर दाखवू आता जेजुरी. नमस्कार जय महाराष्ट्र. आपण शिंगणापूरहून जाताना दहिवाडीला इथं स्वराज अकॅडमीला आलतो. आपल्या गावातील अभिषेकला आणि ॲडमिशन घ्यायचं होतं म्हणून. बघता तुम्ही अकॅडमी एक नंबर आहे बघा. हे आहे बघा स्वराज अकॅडमी दहिवाडीची. इकडं क्लासला पण एक नंबर आहे. इकडं अभ्यासिक आहे आणि इकडं राहायला वगैरे आहे. इकडं ऑफिस आहे त्यांचं. 8 नंबर आहे अकॅडमी. जर कुणाला यायचं असेल तर आवर्जून येऊ शकता. इथे ॲडमिशन घेऊ शकता. इथं वार्षिक फीस काय असेल ते असेल. तर आम्ही जायला ऑफिसमध्ये. ते ऑफिस आहे बघा स्वराज अकॅडमी दहिवडीचं. आणि इथे ॲडमिशन घ्यायचं अभिषेकला आणि खटक्याला ॲडमिशन घ्यायचं इथे. हां अभिषेक चित्र असं व्हायले चेहरा कसा आहे अभिषेकचा. आता वाजले तर बघा
7:30 वाजले त्या आणि सोमवार सोडायचा टाइम झालाय. इथं अन्नपूर्णावर जेवायला थांबाला. आता आमचं ठरलंय रायगडला जायचं ठरलंय. सातारा मार्गी महाबळेश्वरहून डायरेक्ट रायगडला जायचंय. आणि भूक लागले ते का? नाही, अभिषेकाला तर लय भूक लागले आणि खरंच सकाळपासून काय नव्हतं खायला. स्नॅक तेवढं जरा चिप्स तरी खाल्लं होतं, बाकीचं काय नाही खायला. समोर सोडायचं मस्त व्हेज खायचं. चला तर तुम्हाला दाखवत होता जेवण कसं आहे आजचं. हॉटेल पुष्पकवर आला बघा आम्ही. तर इथं जेवण करायचं आहे समोर सोडायची ती. सकाळपासून आम्ही काहीच नाही खायला, उपवास असल्यामुळं. आता इथं बघू आपल्याला काय भेटते. हॉटेल पुष्पकवर आला बघा आम्ही जेवायला. आता संध्याकाळचं म्हणजे एकच टाईम जेवण आहे उपवास असल्यामुळं. आणि मागवले सगळ्याला थाळी मागवल्या बघा. काय काय येते बघू आता. हे नाही चिकन नाही, इथं व्हेज आहे. व्हेज कुठं आहे इथं? व्हेज थाळीच नाही, ह्याच्यात बी चिकन दिसाले. आल्यावर दाखवतो आणि क्वांटिटी सांगतो कशी आहे. तर भेटू जेवण करताना. थाळी आली आहे बघा. आता जेवायचं. जेवण एक नंबर आहे बघा. मिक्स व्हेज पण चांगलं आहे, पनीर पण चांगलं आहे, सोबत श्रीखंड आणि कोशिंबीर पण आहे. जेवण कसं आहे ना? नमस्कार. आपण आलो आता साताऱ्यामध्ये आणि इथं पोरं काय उलट्या करली होती, त्याच्यामुळं म्हणलं आता पुढे जाणं काय शक्य नाही. मग पोरं झोपाचं म्हणाली होती. मग आपण आला बा इथं कोकण स्वादमध्ये स्टे करायचं. रूम घेतली इथं. आता आपण जायचं आपल्या रूममध्ये. आता चला तुम्हाला रूम दाखवतो. आता झोपली ती बघा आता पोरं. पण झोपायला घाल त्या, कोणाला उलट्या व्हायला त्या, कोणाला काय बी व्हायला आणि झोपायला आला. रूम केले तर झोपायला तयार कोण नाही. आता वाजले त्या रात्रीच्या 12 वाजले त्या. चला आता भेटू उद्या. गुड नाईट. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, जय महाराष्ट्र. आपण उठला बघा. काय पालतं झोपली ते अजून. काय जण काय मोबाईल लावतात ते. चेहरा असलाच घ्यायचा असतंय, जे हाय ते हाय. हा निकेत. व्ह्यू बघा बाहेर कसला भारी आहे. माझा मोबाईल लावला ह्या चार्जिंगला, नाही तर तिकडे नेऊन दाखवला असतो. आणि का पोरं झोपले ती अजून कोण उठाले. गिझरला लावले पाणी. आता आंघोळ्या करायच्या सगळ्यांनी. मग निघायचं साताऱ्याहून आपलं महाबळेश्वरहून रायगड. होय अबसक कुठला नाहीस होय.